पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक। नेमबाज मनू भाकर सरबजोत जोडीनं केली पदक कमाई। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय। अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली। राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक। धमक्यांना भीक घालत नाही, मिटकरींची प्रतिक्रिया। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा। जांभोरी मैदानातल्या अनधिकृत बांधकामावरनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ। उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा। आता पवार, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा। आपल्या सुनेचे कान चित्रा वाघ यांनी भरले। विद्या चव्हाण यांचा आरोप, तर मुलगा पाहिजे म्हणून चव्हाण कुटुंबियांकडून सुनेचा छळ। वाघ यांचा प्रत्यारोप। नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। एअरलाईनलाही जाब विचारणार। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अटक। लवकरच कलबुर्गीतनं नवी मुंबईमध्ये आणणार। यशश्री शिंदेची हत्या केल्याची दाऊदची कबुली। अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरेंची माहिती। आरोपी आणि मयत पीडितेची ठरवून भेट झाल्याचं तपासात उघड। पुण्यातल्या पूरग्रस्त भागामध्ये आदित्य ठाकरेंनी केली पाहणी। एकतानगरमध्ये पूरग्रस्तांशीही साधला संवाद। मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं। 2 ठिकाणी सिग्नल फेल झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा। झारखंडमध्ये ट्रेनचा अपघात। हावडा सीएसएमटी एक्सप्रेसचे 18 डबे रुळावरनं घसरले। 5 ते 6 जण जखमी। घसरलेले डबे हटवण्याचं काम सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।